हे दीड वाटी गव्हाचं पीठ आहे. त्यात अर्धा चमचा बारीक कुटलेलं जिरं, अंदाजे मीठ, थोडंसं तेल. आपण सगळं मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर. पण पीठ अगदी घट्ट मळून घेऊया. मळून झालेले आहे. आता हे जे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया. आपण पनीरमध्ये थोडं आपण तेल टाकून घेऊया. थोडंसं मीठ पावडर, लाल लसणाची चटणी. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. अगदी थोडंसं गव्हाचं पीठ पण ह्याच्यात टाकून आता हे मिक्स करून घेऊ. चमच्याच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. त्या थोड्याशा लाटून घेऊया. फार पातळ नाही, फार जाड नाही, असे हे आपण लाटून घेऊ. हे अशा आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आपण हे परत ह्याच्यावर घेऊ. ही पेस्ट करून ठेवली होती ती लावून घेऊ. आहे थोडंसं गव्हाचं पीठ ह्याच्यावर भरायचं आणि हे जे रोल करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व रोल करून घेऊ. पाणी उकळायला ठेवलं होतं. आता ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेऊ आणि हे जे आपण रोल केले होते ते त्याच्यात उकळायला सोडून देऊ. झाकण देऊन 5 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. अर्धा चमचा जिरं, हिंग, अर्धी वाटी वाफवून घेऊया. आपण थोडेसे स्वीटकॉर्नचे दाणे, शिमला मिरची, एक मोठी शिमला मिरची, लहान असेल तर 2, मोठी असेल तर 1, 2 गाजरा, मुळा 1, कोबी, अंदाजे मीठ, कारण पिठामध्ये मीठ आहे. मीठ थोडं कमी टाकायचं आहे. अर्धा चमचा मिरची, 1 चमचा धना पावडर, चवीपुरता थोडासा अर्धा चमचा टमॅटो सॉस, ह्याच्यात अर्धी वाटी पाणी, यात आपण झाकण देऊन एक वाफ आणूया. हे आपण झाकण देऊन 5 मिनिटं ह्याला चांगली वाफ आणूया. ह्याचे आपण असे पीस करून घेऊया. प्रकारे आपले रोल तयार होतात. मी सर्व पीस करून घेते की आपण सर्व गोळे ह्याच्यात टाकून घेऊया. हे त्याच्यात मिक्स करून घेऊया. आपण ह्याच्यात थोडंसं पाणी लागणार आहे. आपण अजून थोडंसं हे चांगले रोल आपण ह्याच्यात मिक्स करू. परत एक वाफ आणूया. यात आपण झालेलं आहे
आपण आता गॅस बंद करून घेऊया. खाली थोडंसं तूप टाकून घेऊया आपण. एक भाताचा थर देऊया. आता एक थर घेऊन घेऊया. अगोदरच भात शिजवलेला होता, तो फार मऊ शिजवायचा नाही आहे, कारण आपण हे टाकल्यावर परत वाफवून घेणार आहोत. ह्याच्यावर आता परत आपण थोडं तूप सोडून घेऊया. हा पुलाव बिगर खडा मसाला, कोणताही मसाला नाही किंवा पुलाव तयार झालेला आहे. आता हा आपण मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनटं ठेवून घेऊया. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे त्याने डायरेक्ट असं केलं तरी चालेल. आता आपण ह्याच्यातच तूप सोडून घेऊया. एक मोठा चमचा तूप टाकून घेऊ. आता हा छान कालून त्याच्यावर परत 1-2 मिनटं झाकून ठेवून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊ. काजू ठेवू. हे आपण केलेले मी गोळे परतून घेतलेले आहेत, हे पण ह्याच्यावर ठेवून घेऊ. ह्याच्यात तुम्ही कांदा लसूण पण टाकू शकता. मी कांदा लसूण टाकलेला नाही आहे. हा आपला पुलाव तयार झालेला आहे. वेगळ्या पद्धतीचा पुलाव आहे. करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. अतिशय वेगळा. ह्याच्यात कोणताही खडा मसाला किंवा उष्ण असं काही नाही आहे. केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता. साधा आणि सोपा पुलाव आहे. नक्की करून पहा.